मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जागतिक वारसा स्थळ यादी. हा टॉपिक का बरं महत्त्वाचा आहे? मागील 2 ते 3 वर्षाचे पेपर तुम्ही जेव्हा ॲनलाइज करसाल तेव्हा तुमच्या लक्षात येणार जागतिक वारसा स्थळ यादीवर वारंवार प्रश्न विचारले चालले. परंतु आपण हे प्रश्न कसे काय टॅकल करायला पाहिजे आणि किती इझी आणि किती हार्ड प्रश्न येऊ शकते हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. बघा, सर्वात आधी एक लक्षात घ्या, जेव्हा लेटेस्टमध्ये मिळालेलं आहे ते म्हणजे कोणतं? मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया. ठीक आहे, याला मिळाली आहे. परंतु या बेसवर प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकते एक लक्षात घ्या. इतकं सिंपल येणार काय, किती किल्ल्यांना मिळाली आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला काय सर्व गावांना माहीत आहे? 12मध्ये काय काय 11 + 1. ठीक आहे, हे देखील माहीत आहे. परंतु इतके सोपे विचारणार का तुम्हाला? नाही. का बरं? त्याच्यामागचं रिझन आहे. रिझन काय बघा, 2025ला एक जाहिरात आली होती MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी. तिचा निकाल काल लागलेला आहे, म्हणजे 23 मार्च. ठीक आहे, 23 मार्च 2026ला लिस्ट कितीवर लागली आहे? फक्त आणि फक्त 51.25. ठीक आहे, का बरं इतकी कमी लिस्ट लागलेली आहे? हाच पॉईंट आहे. कोणता? तर पेपर हार्ड होता. परंतु हार्ड कसा होता? फक्त आणि फक्त प्रश्न घुमून फिरून विचारलेले होते. ठीक आहे, आणि मुलांची हालत एकदम पतली झाली. का बरं? 62-65 2025मध्ये रिझल्ट लागला होता, तोच घसरून माहिती आहे का 51. ठीक आहे, ओपनचा सांगतो मी. तर विचार करा, जरासा का तुम्हाला घुमून फिरून प्रश्न विचारला तर तुमची हे हालत होते. म्हणून तुम्हाला पेपर आणि पेपरचा अभ्यास हा तर्काने करावा लागेल, ना की पाठांतर बेसवर. ठीक आहे, जर तुम्हाला एक लक्षात घ्या, युनेस्को आणि जागतिक वारसा स्थळ यामधलं अगर तुम्हाला विचारलं तर युनेस्को आणि जागतिक वारसा स्थळ यामधली संस्था कोण आहे? ठीक आहे, जागतिक वारसा स्थळ ही संस्था आहे काय जी जागतिक वारसा स्थळ यादी जाहीर करते? तर एक लक्षात घ्या, अशा प्रकारचे बेसिक प्रश्न जेव्हा आले ना तुम्हाला, तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. का बरं? तुम्हाला इतकं माहीत नाही आहे. युनेस्को ही संस्था आहे, त्या संस्थेच्या मार्फत काय झालेलं आहे, जागतिक वारसा स्थळ यादी सुरू केलेली आहे. ठीक आहे, हे कधी सुरू केलेली आहे याचं वर्ष विचारू शकते, 1972. ठीक आहे, बरं, वर्ष सुरू विचारलं. त्यानंतर आपल्याला काय विचारू शकते आणखी? पहिली यादी केव्हा जाहीर केली आहे ती वर्ष. ठीक आहे, 1978. ठीक आहे, 1978 हे देखील महत्त्वाचं आहे. सोबत लक्षात घ्या, तेव्हा किती जारी केले होते स्थळ, तर ते म्हणजे 12. ठीक आहे, हे देखील इतकं डीप, इतकं बारीक विचारू शकते तुम्हाला. आणि जेव्हा इतकं बारीक विचारल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर माहीत नाही राहणार. का बरं? कारण की तुम्ही इतकं डीप एनालाइज केलं नसते. आता बघूया, जस्ट आपण मिळालेलं ते म्हणजे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया. ठीक आहे, यावर सगळं तुम्हाला प्रश्न आले तर इतकं दाबून, म्हणजे कसं बघा, हे केव्हा मिळालं? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते म्हणजे 2025. अनेकांना माहीत आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्हाला डेट विचारली तर 6 ते 16 जुलै. ठीक आहे, 6 ते 16 जुलै हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे विचारलं की जागतिक वारसा स्थळ परिषद कितवी होती, तर ते माहीत पाहिजे तुम्हाला. 47वी. ठीक आहे, 47वी परिषद होती. परंतु सेकंडमध्ये अगर तुम्हाला विचारलं हे परिषद कुठे पार पडली, तर तुम्हाला माहीत पाहिजे पॅरिस कुठे येते? फ्रान्स. ठीक आहे, फ्रान्स या देशाची राजधानी आहे पॅरिस. आणि युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? पॅरिस. ठीक आहे, या प्रकारच्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्हाला माहीत पडणार तेव्हा तुमचा पेपर कुठलाही असो, कितीही कठीण असो, मित्रांनो, तुमचा पेपर 110% निघणार म्हणजे निघणार. ठीक आहे, आणि एक लक्षात घ्या, हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला, तुमचा अभ्यासाचा दृष्टिकोन 100% बदलणार. ठीक आहे, तुम्ही पाठांतर सोडून तुम्ही तर्काच्या मागे लागणार, इतकी मी हमी देतो. ठीक आहे, चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया. आता यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे. काही प्रॉब्लेम नाही, एकदम इझी आहे. त्यानंतर बघा, जे मिळालेले आता किल्ले किती आहे? सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण 11 किल्ले आहे. सिंपल आहे. त्यानंतर एक किल्ला कुठे? तामिळनाडू राज्यामध्ये. ठीक आहे, बरं, पहिल्यांदा आपण ते 11 पाहू जे महाराष्ट्रात आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचे रिलेटिव्ह आपण महत्त्व देऊ, त्यानंतर मग तामिळनाडूमधला पाहू. त्यापूर्वी एक गोष्ट आपण लक्षात घेऊ, हे किल्ले सर्व जर तुम्ही मॅप ॲनालाइज करसाल किंवा मॅप तुम्ही निटकून पाहसाल तेव्हा लक्षात येणार तुम्हाला, हे सर्व किल्ले तुम्हाला महाराष्ट्राच्या पश्चिम साईडलाच दिसून येते. का बरं? वाय? का बरं? ठीक आहे, हा प्रश्न जेव्हा तुम्हाला पडणार ना, त्याचं उत्तर म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत पॉईंट ऑफ आहे. का बरं? आता बघा, हे का बरं पश्चिम साईडलाच आहे? बघा, पश्चिम साईडला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सह्याद्री पर्वत आहे. ठीक आहे, हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि सेकंड महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, त्या पश्चिमेच्या साईडलाच म्हणजे अरबी समुद्राच्या पश्चिमी साईडला आपल्याला काय दिसतो? अरबी समुद्र दिसतो. ठीक आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जेव्हा बाहेरच्या देशातले लोक महाराष्ट्रात राज्य करायला, व्यापार करायला किंवा कुठल्याही प्रकारचे मुवमेंट करायसाठी कुठून येत होते? समुद्राने. का बरं? तेव्हा प्लेन होते का? नाही. ठीक आहे, मग ते येतो जहाजने आणि इंटर कुठं करत होते? महाराष्ट्रात. परंतु इंटर पॉईंट कोणता होता? तो म्हणजे हा सह्याद्री. ठीक आहे, इथून इंटर करून ते संपूर्ण महाराष्ट्रात इंटर करत होते. ठीक आहे, जर का त्यांना इथंच रोखलं नाही, बघा इथेच रोखलं नाही त्यांना, जर इथे रोखलं नाही तर ते संपूर्ण महाराष्ट्रात इंटर करणार होते. ठीक आहे, या प्रकारची ही रणनीती होती. त्यामुळे माहिती आहे का, हे सर्व किल्ले आपल्याला दिसून कुठं पडते? ते म्हणजे सह्याद्री घाटात. ठीक आहे, आता बघूया आपण एक एक. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साल्हेर. जेव्हा तुम्ही साल्हेरचा विचार करसाल तेव्हा तुम्हाला त्याचा जिल्हा माहीत पाहिजे, सर्वात महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर तुम्हाला तालुका माहीत पाहिजे. हे अगर या प्रकारचं तुम्ही ॲनालाइज केलं ना विद्यार्थी मित्रांनो, तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे, बघा, साल्हेर काय आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. परंतु त्याचा तालुका विचारला तर सटाणा. ठीक आहे, सटाणा या तालुक्यामध्ये आढळून येते. त्यानंतर बघा, आता सेकंड कुठं आहे? शिवनेरी. आता अनेकांनाच माहीत आहे, ते म्हणजे पुणे जिल्हा. ठीक आहे, जुन्नर तालुका या ठिकाणी येते. किती झाले? आता 2. त्यानंतर बघा, तिसरं कुठं दिसणार आपल्याला? लोहगड कुठे आहे? पुणे जिल्ह्यामध्ये. पण तालुका कोणता त्याचा? सर्वात महत्त्वाची गोष्ट मावळ या ठिकाणी. ठीक आहे, आता बघा, आपण फोर्थ बघूया. आता फोर्थ नंबरचं काय राहणार आपल्यासाठी?
रायगडमध्ये कुठे आहे तर रायगड प्रॉपर बघा नावातच दिलेलं आहे रायगड, काही प्रॉब्लेम होणार नाही. परंतु आपल्याला तालुका विचारला आहे तो म्हणजे महाड तालुका. ठीक आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर बघूया आपण प्रतापगड. ठीक आहे, सातारा जिल्हा, परंतु महाबळेश्वर तालुका महत्त्वाचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा पन्हाळा किती कुठे येते ते म्हणजे कोल्हापूर जिल्हा, परंतु पन्हाळा तालुका म्हणजेच ॲज कम्पेअर टू लक्षात घ्या तालुका आणि किल्ल्याचं नाव सारखंच आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर बघा खंडेरी. ठीक आहे, तिला खांदेरी म्हणतो आपण, कुठे येते हे रायगड जिल्हा. ठीक आहे, पण तालुका महत्त्वाचा आहे अलिबाग. ठीक आहे, या प्रकारचं. त्यानंतर बघा आणखी जो राहिलेले आपल्याला आता त्यामध्ये काय आणखी एक गोष्ट म्हणजे सुवर्णदुर्ग. आता सुवर्णदुर्ग कुठे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, परंतु तालुका विचारला तर दानोती या प्रकारचा. ठीक आहे, त्यानंतर विजयदुर्ग हा येतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, देवगड या तालुक्यामध्ये. त्यानंतर बघा पुन्हा काय सिंधुदुर्ग जो मालवण तालुक्यामध्ये, या प्रकारचे. जो राहिलेला आपला जिंजी आहे. ठीक आहे, इथं स्पष्ट मेन्शन केलं आहे ते म्हणजे तमिळनाडू. ठीक आहे, परंतु एक लक्षात घ्या, तुम्हाला मी वारंवार सांगतो तुम्हाला तालुका महत्त्वाचा आहे. का बरं? विल्लुपुरम जिल्हा. ठीक आहे, या जिल्ह्यामध्ये आहे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. जिल्हा महत्त्वाचा आहे, तालुका महत्त्वाचा आहे, ह्या गोष्टी बेसिक आहे. ठीक आहे, एक लक्षात घ्या, जिंजी हे तमिळनाडूमध्ये अख्ख्या गावाला माहिती आहे, परंतु युनिक कोणाला माहिती आहे ते म्हणजे विल्लुपुरम. ठीक आहे, हा जिल्हा आहे, हे देखील महत्त्वाचं आहे, सोबतच लक्षात घ्या. आता बघा नेक्स्ट प्रश्न कुठला येऊ शकतो आपल्याला, हे जागतिक वारसा स्थळ जे मिळालेलं आहे भारताला ते कितव्या नंबरचं आहे बघा, 44व्या. ठीक आहे, 44व्या नंबरचं हे जागतिक वारसा स्थळ ठरलेलं आहे. ठीक आहे, याच प्रकारचा अभ्यास आणि याच प्रकारचा ॲनालाइज करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचणार आहे. सोबतच टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, जाऊन तिला जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.